कोकण भूमीने भारताला एकूण 6 भारतरत्न दिले. त्यातील एक म्हणजे भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांचे मूळ गाव आंबडवे, मंडणगड तालुक्यापासून 16 किलोमीटर अंतरावरती एक निसर्गसंपन्न असे हे गाव वसलेले आहे. बाबासाहेबांचे पूर्ण नाव भीमराव रामजी सकपाळ. त्यावेळेच्या नुसार शाळेमध्ये त्यांचे नाव त्यांच्या गावावरून आंबवडेकर असे नोंदवले गेले होते. वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेणारा भीमराव त्यांचे गुरुजी कृष्णाजी केशव आंबेडकर यांचा आवडीचा विद्यार्थी होता आणि त्यांनीच शाळेच्या दाखल्यावरती आपल्या नावावरून आंबेडकर असे नाव त्यांना दिले. सुभेदार रामजी मालोजी सकपाळ यांचा 14वा मूल भीमराव यांचा 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेश येथील महू या गावात झाला आणि 1894 साली रामजी सकपाळ सेवानिवृत्त होऊन सातारा येथे स्थायिक झाले. काही वर्षानंतर 1897 रोजी आंबेडकरांचे संपूर्ण कुटुंब मुंबई येथे स्थायिक झाले. 1906 साली वयाच्या 15व्या वर्षी 9 वर्षाच्या रमाबाई धोत्रे यांच्यासोबत बाबासाहेब आंबेडकर यांचे लग्न झाले. 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीच्या राहत्या घरी रात्रीच्या झोपेत बाबासाहेबांचे निधन झाले आणि 7 डिसेंबर रोजी दादरच्या समुद्रकिनारी त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला. डॉक्टर आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे व कर्तृत्वाचे मूल्यांकन करताना जगातील अनेक विद्वानांनी त्यांना या शतकातील युगप्रवर्तक म्हणून संबोधले आहे. त्या काळातील बंगालचा गव्हर्नर रिचर्ड कॅसे म्हणतो की डॉक्टर आंबेडकर बुद्धिमत्तेचा व ज्ञानाचा झरा आहे. तसेच त्यांना बुद्ध धम्माची दीक्षा देणारे महास्थवीर भदंत चंद्रमणी त्यांना या युगातील भगवान बुद्ध म्हणतात. आंबेडकरांचा सामाजिक राजकीय सुधारक म्हणून आधुनिक भारतावर मोठा प्रभाव पडला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील त्यांच्या सामाजिक राजकीय विचारांचा राजकारणामध्ये आजही आदर आहे. त्यांच्या पुढाकारामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रात परिणाम झाला आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष झाले. त्यांच्या बौद्ध धर्मात केलेल्या धर्मांतराने भारतात व परदेशात बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अभिव्यक्तीमध्ये पुनरुज्जीवन घडून आले. प्रामुख्याने दलितांचे प्रतीक समजले जाणारे आंबेडकर इतर मागासवर्गीयांचे प्रतीक बनले. दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्य तसेच सवर्ण समाजसुद्धा आंबेडकरांना आज आपला प्रेरणास्रोत मानतो.